हॅलो मित्रांनो, तर आज आपण एक नवीन व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत इलेक्ट्रिकल Q&A नावाने. तर याच्यामध्ये आपण क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओज बनवणार आहोत. तर आपण सुरू करूया. आजचा पहिला टॉपिक आहे LBB प्रोटेक्शनची गरज कशासाठी आहे म्हणून. तर LBB प्रोटेक्शन जे आहे, आता आपण एक SLD बघतोय आपण. आणि या SLD मध्ये या 4 लाईन आहेत. लाईन 1, लाईन 1, 2, 3, 4 4 लाईन आहेत आणि 2 ट्रान्सफॉर्मर आहेत. ओके, आणि मध्ये एक बस कपलर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पहिला आता एक फॉल्ट दाखवूया. इकडे समजा हा F1 फॉल्ट झालेला आहे लाईनवरती. तर या फॉल्टमुळे आणि काय झालं आहे की हा जो ब्रेकर आहे इथला त्याचा तो स्टकअप झाला आहे, म्हणजे तो ओपन नाही होत आहे. आपल्या रिलेने फॉल्ट डिटेक्ट केला आहे तरी पण हा ब्रेकर जो आहे तो ओपन होत नाही आहे. त्याच्यामुळे हा ओपन नाही झाला आहे. तर जर LBB प्रोटेक्शन असता तर ह्या बसवरचे जेवढे फीडर आहेत ते सगळे ट्रिप झाले असते LBB प्रोटेक्शनवर. पण आता आपण ॲज्युम करू की LBB प्रोटेक्शन नाही आहे. तर LBB प्रोटेक्शन नसल्यामुळे काय होईल, हा जो फॉल्ट आहे त्याला कुठून ही लाईन 2 फीड करेल, नंतर ही लाईन 3 फीड करेल, ठीक आहे, आणि हा लाईन 4. हे सगळे या 3 लाईन ह्याला फॉल्ट फीड करत राहतील. ठीक आहे. ट्रान्सफॉर्मर सोर्स नाही आहे तर ट्रान्सफॉर्मर असा फीड नाही करू शकणार, पण या 3 लाईन या फॉल्टला फीड करत राहणार. ओके, तर या 3 लाईनपैकी ही जी आहे लाईन 4 ही ट्रिप नाही होणार, कारण की त्याच्या आधीच हा बस कपलर आपला ट्रिप होऊन जाईल ओव्हर करंट प्रोटेक्शनमुळे. त्याच्यामुळे ही लाईन आपली वाचेल, ही लाईन काही ट्रिप नाही होणार. मग या 2 लाईन राहिल्या, या फॉल्ट फीड करत राहणार. आता हे ब्रेकर रिमोट एंडचे लोकल एंडचे ब्रेकर ट्रिप नाही होणार, कारण ते फॉल्ट जो आहे ते फक्त फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये बघतात. ओके, या फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये बघतात फॉल्ट, त्याच्यामुळे ते ट्रिप नाही होणार. ओके, कारण फॉल्ट आहे रिव्हर्स डायरेक्शनमध्ये या लाईनसाठी, या इथल्या रिलेसाठी. ओके, तर तो मग हे जे आहे ते रिमोट एंडसाठी हा जो फॉल्ट आहे तो फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये आहे, त्याच्यामुळे हे रिमोट एंडवरनं ट्रिप होणार. ओके, आणि रिमोट एंडमधनं हे झोन 2 वरती ट्रिप होतील किंवा बॅकअप प्रोटेक्शनवरती किंवा झोन 3 वरती, डिपेंडिंग अपॉन हा फॉल्ट कुठे आहे त्या हिशोबाने ते ट्रिप होतील. ठीक आहे. म्हणून मग आता हा एक ब्रेकर ट्रिप होईल, हे ग्रीनमध्ये दाखवले तेवढे ब्रेकर्स आपले ट्रिप होतील. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे काय झालेलं आहे की वेळ खूप लागतो. हे झोन 2 किंवा बॅकअप किंवा झोन 3 प्रोटेक्शनमध्ये ना ट्रिप व्हायला वेळ खूप लागतो. तेवढ्या वेळासाठी हा आपला फॉल्ट लाईनवरती सस्टेन राहणार आहे, आणि मग त्यामुळे लाईनचे कंडक्टर पण तुटू शकतात आपले. दुसरी गोष्ट म्हणजे हे खूप आपला जो एरिया आहे, फॉल्टचा एरिया आहे, तो खूप वास्ट आहे, वाढतो. जर LBB प्रोटेक्शन असतं तर हे सगळे इथले ब्रेकर ट्रिप झाले असते हे, आणि इथे लोकल लेवललाच आपली ट्रिपिंग असते. पण आता ट्रिपिंगचा जो एरिया आहे तो खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळे रिस्टोरेशनला पण फार वेळ लागतो. ठीक आहे. आता आपण एक दुसरा फॉल्ट बघूया. हा जो आहे एक दुसरा फॉल्ट आपण बघूया. तर हा आहे आपला आपण बघूया की हा HV ट्रान्सफॉर्मरचा HV साईडचा फॉल्ट आहे F2. तर ह्याच्यासाठी ही लाईन 1 फॉल्ट फीड करेल, लाईन 2 फॉल्ट फीड करेल, लाईन 3 फॉल्ट फीड करेल आणि लाईन 4 फॉल्ट फीड. तर मग सारखंच हा बस कपलर आपला ट्रिप होऊन जाईल, म्हणून लाईन 4 आपली वाचेल. हा पार्ट कंटिन्यूस आपला चालू राहील. ठीक आहे. पण हे जे आहे या फॉल्टसाठी हे जे आहेत ना लोकल एंडचे ट्रिप नाही होणार, कारण आपल्याकडे LBB प्रोटेक्शन नाही आहे, आणि लोकल एंडसाठी हा रिव्हर्स फॉल्ट आहे, त्याच्यामुळे ते ट्रिप नाही होणार. ठीक आहे. फक्त रिमोट एंडनी हे ट्रिपिंग होतील, ते पण झोन 2 किंवा बॅकअप प्रोटेक्शनवरती ते ट्रिप होणार. बरोबर, पण त्याचा वेळ खूप जास्त असतो आणि ते आपल्याला नको आहे. ते एवढ्या वेळासाठी आपल्याला फॉल्ट ठेवायचा नाही, त्याच्यासाठी आपण LBB प्रोटेक्शन यूज करतो. ठीक आहे. आता आपण एक तिसरा प्रकारचा फॉल्ट बघूया. F3 ट्रान्सफॉर्मरचे LV साईडला फॉल्ट आहे. ओके, तर नॉर्मली काय व्हायला पाहिजे, याचं डिफरन्शियल प्रोटेक्शन
ऑपरेट याचा डिफरन्शियल प्रोटेक्शन फॉल्ट डिटेक्ट करेल आणि ब्रेकरला ट्रिप कमांड घेईल. पण ब्रेकर आपण अज्युम करू की स्टकअप झालेला आहे, ओपन होतच नाही आहे. तर या केसमध्ये जर LBB प्रोटेक्शन असतात तर हे लोकल एंड या बसवरचे लोकल एंडचे जेवढे ब्रेकर आहेत ते सगळे ट्रिप झाले असते LBB प्रोटेक्शनवरती. पण आता LBB प्रोटेक्शन नाही आहे इकडे असं अज्युम करू, तर काय होईल, सगळे रिमोट एंडनी ट्रिप होतील. ओके, कारण ते फॉरवर्ड डायरेक्शनमध्ये फॉल्ट बघतायत त्याच्यामुळे हे सगळे रिमोट एंडनी ब्रेकर ट्रिप होणार. पण ते ब्रेकर कशावरती ट्रिप होणार, बॅकअप प्रोटेक्शनवरती होणार किंवा झोन 3 वरती ते ट्रिप होणार. पण त्याचा खूप हाय असतो, 700 मिलीसेकंड्स. झोन 3 ॲक्च्युली हा झोन 2चा फॉल्ट आहे, पण हा ट्रान्सफॉर्मर इम्पिडन्समध्ये हा झोन 3 मध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, आणि तो झोन 3चा टायमिंग आपला 700 मिलीसेकंड्स, तो खूप जास्त आहे. तेवढा वेळ ट्रान्सफॉर्मरला आपला फॉल्ट सस्टेन करावा लागेल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तो आपला ट्रान्सफॉर्मर जळू पण शकतो. तर ह्याच्यासाठी आपण LBB प्रोटेक्शन यूज करतो. LBB प्रोटेक्शन यूज केल्यामुळे तो 200 मिलीसेकंडमध्ये हे सगळे ब्रेकर्स जो आहे या बसवरचे तेवढे सगळे ब्रेकर्स तो ट्रिप करून टाकतो आणि त्याच्यामुळे आपला ट्रान्सफॉर्मर वाचू शकतो. थँक्यू सो मच. तर तुम्हाला असेच व्हिडिओ जर बघायचे असतील तर तुम्ही मला लिंक्डइनवरती कनेक्ट व्हा. लिंक्डइनवरती मी ते पोस्ट करत जाईन व्हिडिओज. थँक्यू सो मच.